सुनबाई म्हणते महाराज पहिले लय चांगलं झालं होतं, पण ही अवदसा आली आणि घराचं वाटोळ. आता मला सांगा, ही अवदसा होती का तिला बनवलं कोण? हा, एवढं कळलं की कीर्तन सार विठाला सगळी सेवा करते, पण तिच्या विरोधात केलं की तिने काटा कोणाचा? म्हातारी होती महाराज, पती वारला, एकच पोरग. कसं तरी म्हातारीनं आपलं घर बांधलं, बंगला बांधला. इकडून तिकडून पाहून सुनबाई आणली. चांगलं पद्धतशीर आनंद वाटला. अख्ख्या गावात सांगायला सुटली, माझी सून अख्ख्या गावात भारी, माझी सून लय कामाची. पण होता 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 दोघीत थोडं बिघडलं. बिघडल्यानंतर सुनबाईने एकच सांगितलं, हे बघा, तुमच्या आईला घरात ठेवता का मला ठेवता? काय करावं नवऱ्यानं? आईला ठेवा का बाईला? पटकन बोलत आहे, टाईम नाही लय. कोणाला? आईला. दोघीला इथं पटन दोघीचं. एका महिन्यामध्ये 2 तलवारी कधी बसत नाही, हे तर माहिती ना तुम्हाला. मग कोणाला ठेवायचं? आईला ठेव का? आईला ठेवायचं? वेल वाढेल का? हे काय साधं आहे काय? होय, लय आवड आहे तुमच्यापेक्षा. यांना विचारा काय नाही विचार आहे. शेवटी जेवायला बसला की बाय करून म्हणायचं, काय तुमची म्हातारी पिशा लागल्यावर वेळ लावल्याने खाल्लेलं जिरू देणं, रोज कटकट करायली, रोज कटकट करायली. काय करा, माझं डोकं चाललं ना. तुम्ही असं करा, तुमची आई तुम्ही राहा, मी आपली जाते निघून. अहो तो अगं तसं नको करू, तसं नको करू, माझ्या प्रपंचाचं वाटलं होईल. मग सांगा काहीतरी इलाज. पण म्हातारीनं ऐकलं. आता आईशी कळवळ्याची करीला अभावीनं व्यालीचा कळवळा जीव बहुत. आई साधी नाही, आईला मुलाबद्दल हातून कळवळा येतो महाराज, हातून. जी माया माया म्हणतो ना, शी माया बायकोजवळ नसते, शी कोणाजवळ असते? आईजवळ असते. उगाच कविता काय कवितानं बोललं नाही, मधात काय गाजलं होतं ते गीत. आई माझी Nada para
ज्यांच्या डोक्यावर ज्ञानेश्वरी आहे ते पुढं व्हा झेंड्याच्या पाठीमागे. कळशीवाले तुळशीवाले. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा.